पाश्चात्य संस्कृतीला फाटा, कृष्णामाईच्या साक्षीने वाढदिवस साजरा। पाश्चात्य पद्धतीने केक कापून वाढदिवस साजरा करण्याऐवजी शिवसेनाचे सांगली जिल्ह्याचे नेते महेंद्र चंडाळे यांनी आपल्या पत्नीचा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करत समाजासमोर आदर्श ठेवला। शिवसेना शिंदेगडचे जिल्हा नेते तथा कृष्णामाई महोत्सव समितीचे अध्यक्ष महेंद्र चंडाळे यांनी पत्नीचा वाढदिवस वीज उपकरणे, डीजे किंवा दिखाव्याचा कार्यक्रम न करता थेट कृष्णामाईच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवून साजरा केला। या प्रसंगी संपूर्ण कुटुंबासह नदी परिसराची स्वच्छता करण्यात आली। त्यानंतर ओटी भरून मोठ्या भक्तिभावाने पूजन, महाआरती आणि देवीला साडी चोळीचा आहेर करण्यात आला। फुले अर्पण करून हळद कुंकू वाहत पारंपरिक पद्धतीने नदीचे पूजन करण्यात आले। कृष्णामाई ही आमची माय आहे, आपल्या आईप्रमाणे तिचा सन्मान केला पाहिजे। वाढदिवसासारखे आनंदाचे क्षण अशाच समाजोपयोगी उपक्रमातून साजरे झाले पाहिजेत, असे आवाहन महेंद्र चंडाळे यांनी केले। यामुळे केवळ वाढदिवस साजरा झाला नाही, तर कृष्णामाई परिसरात स्वच्छतेचा संदेशही दिला गेला। अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे समाजात पर्यावरण संवर्धनाबाबत जागृती निर्माण होईल आणि पाश्चात्य संस्कृतीला फाटा देत भारतीय परंपरेचा सन्मान राखला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या अनोख्या उपक्रमाचे नागरिकातून स्वागत होत आहे। कड़ी साखर वाह नैवेद्यार्थे भक्तिफल तांबूलम फलम समर्पयामि कृष्णवेणी नमः। ये नहीं अंगाभोवती प्रदक्षिणा काढा, टोक टेका। आवानंद जानमी वचनमी प्रवचन पूजांजय मन जानमी सम्यतां परमेश्वरम मंत्र इदं क्रियाय नमस्ते इदं सुरेश्वर यत्पुरुषित मया देव। जरा हात घाल नका मग। तू दोन सुंदर दिलीस मला मूल, त्यासाठी तुला कारण याच्यामुळे रोज पेटते माझ्या घरची चूल। तू कृष्णामाईची आहे सून। जाऊ जाऊ तेवढ्यातच खाली ती हे आहे, ढकला पडून असतात। हां जय देव जय श्री शंकरा, आरती ओवाळू तुझ भरपूर गौरा। जय देव जय देव भरपूर गौरा, भोळाने दिवी शाळा, आलांगी पार्वती सुनांचा बाळा। विभूतीचे उदाहरण श्रीकंठवीरा, ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा। जय देव जय देव जय शिवशंकरा, आरती ओवाळू तुझ भरपूर गौरा। जय देव जय देव दैवे सागर मंथन वै केले, रामा जीव जीता हर हर जय उठले। ते तुला सूरपणे प्राशन केले, नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले। जय देव जय शिवशंकरा, आरती ओवाळू तुझ भरपूर गौरा। जय देव जय देव
माता की जय. आज सरकारी घाट सांगली इथं महेंद्र भाऊ चंडाळे आणि त्यांचे कुटुंबीय आणि त्यांचे मित्रपरिवार हितचिंतक सगळे जमलेले आहेत. लोकांना काय का जमलेत हे काय लक्षात येणार नाही. मागच्या 15 आठवड्यात आपला मोठा उत्सव त्यांनी केलेला आहे. पण त्यांच्या मनात आलं आहे की आपलं घरातल्या मंडळींचा किंवा मुलाबाळांचा किंवा आपल्या आप्त इष्टांचा वर्धापन दिन म्हणजे वाढदिवस. हॅपी बर्थडे नव्हे, वर्धापन दिन असं आपलं पूर्वीचं नाव आहे. आणि ते कृष्णाबाईची पूजा करून आरती करून 4 लोकांना आपल्या इथे चिंतकांना बोलून सगळ्यांच्या समावेत महाआरती आपण रोज करतो ती आपली नेहमीची आरती आहे. पण गणपती उत्सव नवरात्रात आपण सगळ्यांनी मिळून जे करतो त्याला महाआरती आपण म्हणतो. तसं त्यांच्या मनात आली की आपण आजपासनं त्यांच्या मंडळींचा वर्धापन दिन होता आणि कृष्णाबाईच्या सेवेत आपण काहीतरी सगळ्यांना उत्सव आपण केलेला आहे. आणि तो त्यांच्यात कायम त्यांच्यात ती वाद दिवा तेवत राहावा म्हणून आधेमध्ये सगळ्यांना मिळून हा वाढदिवस आपण इथं साजरा करूया असं त्यांच्या मनात आलं. आणि हे सगळ्यांच्या दृष्टीनं म्हणजे आपण हिंदू परंपरेच्या दृष्टीनं त्यांनी हा दिवा प्रज्वलित ठेवण्याचा प्रयत्न आज त्याचा आरंभ झाला आहे असं मी सांगतो, शुभारंभ झाला आहे. आणि असंच सगळ्यांनी आपल्या मनातील तेव्हा आपले आप्तमित्र त्यावेळा आमच्यासारखे गुरुजी पाहिजेतच असं नाही आहे. आपल्याला मनाली तशी कृष्णाबाईची पूजा करा, उटी भरा, गंगेची स्वच्छता करा, घाटाची स्वच्छता करा आणि वर्धापन दिन साजरा करा. आता आपली आई कृष्णामाई, खऱ्या अर्थानं आपण सर्व सांगलीकर आपल्या कृष्णामाईप्रती कृतज्ञता अत्यंत मनोभावी या ठिकाणी गंगामाईची आणि कृष्णामाईची आरती करून व्यक्त केली. परंतु आपलं जे शास्त्र आहे त्यानुसार आपण आपला वाढदिवसही साजरा केला पाहिजे या विचारभावनेतून आज आम्ही एक जुनीच परंतु त्याला नवी ओळख देत या ठिकाणी सुरुवात केलेली आहे की खऱ्या अर्थानं वाढदिवस साजरा करण्याची जी पद्धत आता आपली लोक अवलंबत आहेत ती पश्चिमी संस्कृती आहे. आणि आपलं भारताचं म्हणजेच आपल्या अखंड हिंदुस्थानाचं जे शास्त्र आहे त्याच्यानुसार आपण आपल्या ग्रामदेवताचं दर्शन घेऊन आपल्या घरात असलेल्या देवी देवतांचं दर्शन पूजा करून आणि तसेच आपल्या वडीलधाऱ्या माणसांचा आशीर्वाद घेऊन हे आपल्या वाढदिवसाची आपण सुरुवात करत होतो. परंतु आत्ता अलीकडच्या काळामध्ये त्यामध्ये अनेक प्रकारचा बदल झाला आणि आपण दिवा विझवून केक कापून आणि फुगे फुगवून वाढदिवस करू लागलो. खऱ्या अर्थानं ही प्रथा बदलून आपली जी खरी प्रथा आहे ती आपण पाळत या ठिकाणी वाढदिवस केलं पाहिजे या विचारभावनेनं कृष्णामाई समिती माझ्या सोबत असलेल्या सर्व सवंगड्यांनी हा निर्णय घेतला आणि आज त्याची सुरुवात माझ्या पत्नीच्या वाढदिवसाने आम्ही केलेली आहे. या ठिकाणी कृष्णामाईच्या तीरावर आम्ही सगळेच एकत्रित येऊन या ठिकाणी स्वच्छता केलेली आहे, कृष्णामाईची ओटी भरलेली आहे. तसेच कृष्णामाईप्रती कृतज्ञता व्यक्त करीत आरती, मनोभावी पूजा आणि सर्व सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी उपस्थित राहून या सगळ्यांनीच माझ्या पत्नीला आशीर्वाद दिलेला आहे आणि कृष्णामाईप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. आपली आई कृष्णामाई.